नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला पौष रविवारची आदित्य राणूबाईची कहाणी सांगणार आहे. एकदा की पौष महिना सुरू झाला की प्रत्येक रविवारी आपल्याला सूर्यनारायणासाठी एक व्रत करायचं असतं आणि त्या व्रताचं नाव आहे आदित्य राणूबाई व्रत. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य राणूबाईची कहाणी वाचायची असते आणि कोणाला तरी सांगायची असते. कहाणी ऐकल्यानेच आपल्याला या व्रताचं पुण्यफळ मिळत असतं. या व्हिडिओद्वारे तुम्हाला तीच कहाणी ऐकायला मिळणार आहे, तेव्हा ही कहाणी संपूर्ण ऐका. चला तर मग कथेला सुरुवात करते. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दुर्वा आणायला रानात जात होता. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारले, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. त्या म्हणाले, तुला रे वसा कशाला? हवा उठशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा वसता तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल पहिल्या आदित्यवारी मोन्या म्हणजेच मुकेट्याने उठावे, सकाळी स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावे, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी. पौष महिन्यात तसेच श्रावण महिन्यात आदित्य राणूबाईचे व्रत केले जातं. 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचं तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानाच्या विड्या, फुलांचा झेला, दशागांचा धूप, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चढावी, 6 मास पाळावी. मागी रथसप्तमीस हे व्रत पूर्ण करावं. कसं करावं? बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकड, तूप मेहून जेवू सांगावे. असेल तर साडी चोळी, नसेल तर जोड गळसरी घ्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि व्रताचं उद्यापन करावं. ब्राह्मणाने वसा पूर्ण केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झालं. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल, नाही तसं काही करणार नाही. राजाची राणी करू, प्रधानाची करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली. एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलींच्या समाचारच निघाला. राजाची घरी गेला. लेकीनं पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्याच्या मनात राग आला. तो तेथून निघाला. तो प्रधानाच्या घरी गेला. तिथे तसेच तिनेही बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. मोते आपली 3 आपण घेतली. 3 बापाच्या हातात दिली. मोते म्हणजे 3 तीळ आणि 3 तांदूळ बर का. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारले, मुलींचा समाचार कसा आहे? त्याने उत्तर दिले, जिने कहाणी ऐकली नाही दारिद्र्याने पडली आहे, दुःखाने गांजली आहे. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दारिद्र्य झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी आनंदात आहे, तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये. आदल्या पहिल्या रविवारी पहिला मुलगा गेला. तळाच्या पाळी उभा राहिला. मग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे. दासींनी जाऊन सांगितले, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे, फाटके नेसला आहे, तुटके पांघरायला आहे, तळाच्या पाळीला उभा आहे, परसदाराने त्याला घेऊन या. या परसदाराने त्याला घेऊन आल्या. 9 माकू घातली, पितांबरी नेसायला दिली, जेवू खाऊ घातलं, कोहळा
पोखरला 2 मोहरा भरल्या, जाताना कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घेऊन जा. तो वाटेने जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? देवाने दिलं आणि कर्माने नेलं. मावशीने दिलं होतं, पण ते सर्व नेलं. पुढे दुसऱ्या रविवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या काठी उभा राहिला. प्रधानांच्या दासीकडून प्रधानांच्या राणीला निरोप पाठवला. प्रधानांच्या राणीनं त्याला घरी घेऊन नाव माकू घातला, जीव खाऊ घातलं. काठी पोखरून 2 मोहरांनी भरून दिली. बाबा, कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घरी घेऊन जा, असे सांगितले. वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रूपाने आला. हाताची काठी काढून नेली. घरी गेला. झालेली गोष्ट आईला सांगितले. देवाने दिलं, पण ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या रविवारी तिसरा मुलगा गेला. त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन नाहू माकू घालून नारळ ठेवून पोखरून 2 मोहरांनी भरून दिला. जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. मुलगा घरी गेला. आई ग, मावशीने दिलं, पण देवाने ते सर्व बुडवलं. चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला. त्याला पण पहिल्यासारखं नाव माऊ घातलं, जेऊ खाऊ घातलं. त्याची शिदोरी मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. तो घरी गेला. आईने सांगितलं, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण देवाने ते सर्व नेलं. शेवटी 5व्या रविवारी म्हणजे 5व्या रविवारी ती स्वतःच उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिला परत दाराने घरी गेली. न्हाऊ माकू घातली. पैठणी नेसायला दिली. प्रधानांची राणी अदितवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, मग पापीनी चांडाळनी बापाची कहाणी ऐकलीच नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारले, याला काय उपाय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आले. राजानं बोलावून धाडलं. मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला एवढं वैभव कुठलं? बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलव आला आहे. तशी ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपलं पान वाढून घेतलं तेव्हा बहिणींची आठवण झाली. करा रे हो का रे, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा. उपाशी काही नाही. वाटेने एक मोळी विक्या जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला येतो. राणीकडे आला. तशी 6 मोजते म्हणजे 3 तीळ आणि 3 तांदूळ राणीने घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातामध्ये ठेवली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याने एवढे फळ महाग, वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांग. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मारशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलावले. म्हटले, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला, तुमची कहाणी ऐकून मी काय करू? मी आपल्या चिंतेत बसलो आहे. असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोती आणली. 3 त्याला दिली, 3 आपण घेतली. कहाणी सांगितली. ती मनोभावे ऐकली. माळ्याच्या मळा पिकू लागला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याने एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीने त्यास वसा सांगितल्या. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. तिथे तिनं स्वयंपाक वगैरे केला. नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला होता. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मुलासाठी रडते आहे. बरं येते असे म्हणून ती आली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. तिने ती चित्त भावाने ऐकली. तिचा
मुलगा जो वनात गेला होता तो आला, डोहात बुडला होता तोही आला, सर्पाने खाल्ला होता तो सुद्धा आला. ती बाई म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? वसा काय? काय वसा? तो मला सुद्धा हा वसा सांगितला. पुढे 4थ्या मुक्कामास गेली. तिने पण पहिल्यासारखं केलं. कुणी उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. काना डोळा, मांसाचा गोळा, त्याला हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले. पालथा होता तो उताना केला. 6 मोते होती, त्यातली 3 आपण घेतली व 3 त्याच्या भिंतीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितली. ती म्हणाली, मनोभावे ऐकले, त्याला हात पाय आले, देह दिव्य झाले. तेव्हा तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मलाही सांगा. राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. षड्रस पक्वाने जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला आले. भोजना बसले. त्याला पहिल्या घासास केस लागले. ते म्हणाले, अगं, कोण्या पापिनीचा हा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आधी रविवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कुणाला सुद्धा होऊ नये. ब्राह्मण, मोळी, विक्या, म्हातारी इत्यादींना जसा जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा आम्हाला हो. ही 6 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुबळ संपूर्ण. मंडळी, पौष रविवार जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची असते. अगदी त्याच वेळेला आपणही सूर्यनारायणाची कहाणी सुद्धा ऐकायची असते. समजा तुम्हाला त्याच वेळेला कहाणी ऐकायला जमलं नाही किंवा त्यावेळेस तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आत कधीही कहाणी वाचू शकता किंवा हा जो व्हिडिओ आहे कहाणीचा तो तुम्ही ऐकू शकता. लक्षात घ्या, तुम्ही स्वतः ही कहाणी जेव्हा वाचत असता किंवा व्हिडिओद्वारे ती ऐकत असतात तेव्हा कुणाला तरी तुमच्यासोबत नक्की घेऊन बसा. ही कहाणी आपल्याला कोणाला तरी ऐकायची असते. म्हणजेच काय, यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं. बघा, ही कहाणी जेव्हा आपण वाचत असतो, ऐकत असतो किंवा कुणाला तरी ऐकवत असतो तेव्हा आपण काय करायचं, आपल्या हातामध्ये 6 मोते घ्यायची. म्हणजेच काय, 3 पांढरे तीळ आणि 3 अख्खे तांदूळ घ्यायचे. तांदूळ तुटलेले असता कामा नये. त्यातले 3 तीळ किंवा 3 तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि समजा आपण आपल्या हातामध्ये पांढरे तीळ घेतले असतील तर आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये आपण 3 पांढरे तांदूळ देऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला ही कहाणी वाचायची असते किंवा ऐकायची किंवा ऐकवायची असते. लक्षात घ्या. आता ज्यांना ही कहाणी ऐकायला किंवा वाचायला म्हणजे कहाणी मोठी असल्यामुळे इतका वेळ नसेल तर मी तुम्हाला 5 शब्दांची एक कहाणी सांगते. तेवढी जरी तुम्ही तुमच्या हातामध्ये 3 मोते व शेजारच्या हातामध्ये 3 मोते म्हणजे एकूण 6 मोते घेऊन आपण ही कहाणी ऐकली तर सुद्धा चालणार आहे. तर 5 शब्दांची कहाणी मी तुम्हाला सांगते. जाई जुईचा मळा, 7 समुद्रास पाणी. जाई जुईचा मळा, 7 समुद्राचं पाणी. अशी रानूबाई शहाणी, ऐका सूर्यदेवा ही 5 शब्दांची तुमची कहाणी. तर मंडळी, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आदित्य राणूबाईची संपूर्ण कहाणी सांगितली, ज्यामध्ये आपण सुरुवातीला मोठी कहाणी ऐकली आणि सरतेशेवटी 5 शब्दांची कहाणी सुद्धा ऐकली. पण लक्षात ठेवा, ही कहाणी तेव्हाच पूर्ण होते किंवा ही कहाणी ऐकल्याचे फळ आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्या हातामध्ये 6 मोते असतात. 3 पांढरे तीळ आणि 3 तांदूळ आपल्याला आपल्या हातामध्ये घेऊन बसायचे असतात. पैकी आपण आपल्या हातामध्ये 3 पांढरे तीळ घेऊन बसलो आणि कहाणी ऐकणाऱ्याच्या हातामध्ये 3 पांढरे तांदूळ दिले तरीही चालतं. आणि जेव्हा ही कहाणी पूर्ण वाचून होते किंवा ऐकून पूर्ण होते तेव्हा आपल्याला हे पांढरे तीळ आणि 3 पांढरे तांदूळ सूर्यनारायणांना अर्पण करायचे असतात. धन्यवाद.